मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांशी 5 तास चर्चा करण्यात आलेली आहे, पण या प्रदीर्घ चर्चेनंतरही तोडगा निघालेला नाही। आदिवासी विद्यार्थी लेखी आश्वासनाच्या मागणीवर ठाम आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी 15 जणांच्या विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल 5 तास प्रदीर्घ बैठक घेतली। चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात असलं तरी उपोषणावर कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही। मंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागून उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम आहेत। याबाबत आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी सध्या बोलायला इथं आपल्या समोर आहेत। तुम्ही सध्या प्रतिनिधी म्हणून काम करता। आता जे मंत्री महोदय आले, तुमच्याशी जी चर्चा झाली ती सकारात्मक होती का? काही गोष्टी सकारात्मक झाल्या, काही गोष्टी नकारात्मक झाल्या। पण कोणत्या गोष्टी सकारात्मक झाल्या? सकारात्मक गोष्टी म्हणजे ज्या 14 बाबी त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर डिस्कस झालं आणि काही गोष्टी अशा होत्या का ते थोडं आम्हाला अजून वेळ मागत होते। म्हणजे तिथं आम्ही काही गोष्टी नाराज झालो, पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या गोष्टी 2 दिवसात करू शकता। तुम्हाला वाटतंय का 14 दिवस फार उशीर आहेत मंत्री पोहोचायला तुमच्यापर्यंत? 14 दिवस उशीर आहे आम्ही असं म्हणणार नाही, कारण आम्हाला ऑलरेडी आम्ही 7 वर्ष उशिरा झालो। आता 14 दिवस उपाशी आहेत ना मुलं? हे जरी उपाशी असलं तर पूर्ण समाज 8 ते 10 वर्षापासून उपाशी। जर 12,500चा मुद्दा असला तर याच्यामुळं किती पिढ्या बर्बाद झाल्या, त्यावर बोलण्यापेक्षा हे 14 दिवस आमच्यासाठी काहीच नाही अशी परिस्थिती। आम्ही कधीही चुकीच्या गोष्टींचं समर्थन कधीच करणार नाहीत, परंतु आमच्या समोर जे महत्वाचे मुद्दे आहेत, आज आमचे भाऊ, आज आमच्या बहिणी हे मरणासाठी तयार आहेत की आज आमच्या समाजाला 7 ते 8 वर्षाची जी झळ पोचते ती पुढच्या पिढीला ना आम्हाला पोचू नये म्हणून ते आज अपेक्षित होतं का ते येऊन उपोषण मागे घेणं? तुमचे भाऊ सध्या मरणाच्या दाढेत आहेत, मंत्री येऊन आम्हाला माघार घेणं? आम्हाला हे माहिती होतं की काहीशा त्रुटी ह्या असणार आहेत, पण चर्चा होणे महत्वाची आहे। चर्चा होणे महत्वाचं होतं। परवा सुद्धा मंत्रालयात चर्चा झाली। हो 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 त्या चर्चेपेक्षा आजची चर्चा ही खूप जास्त सकारात्मक आहे। 5 ते 6 किलो वजन या सगळ्यांचं कमी झालेलं आहे आणि आता पुढचं जे उपोषण आहे हे 2 प्रतिनिधी करणार आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।